ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि शेतकरी पेरणीची घाई करतायत. काय वाटते एकूण पाऊस कसा राहणार आहे किती दिवसांपर्यंत आणि शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करायला पाहिजे? बरोबर आहे. पाऊस हा मागच्या आठवडाभर आपण बघितलं, निरीक्षण केलं तर राज्यातल्या सर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस आगमन झालं आहे. मराठवाड्याचा विचार केला तर आपल्या इथं परभणी जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झालेला आहे काही भागामध्ये. आणि आज जवळपास छत्रपती संभाजीनगर आणि उर्वरित भागामध्ये तो दाखल होणार आहे. आज आणि उद्या ही 2 दिवस ॲक्टिव्हिटी असेल चांगल्या पावसाची. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये पाऊस हा थोडासा हळूहळू कमी होणार आहे. तर त्यामुळं आमची शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाबा आपल्या ज्या भागामध्ये 75 ते 100 मिलीमीटर आपला जो थंब रूल आहे, तेवढा पाऊस झाल्याशिवाय बिलकुल पेरणी करायची नाही. आपण मागचे 2 महिने पाहिले एप्रिल आणि मे, तर जवळपास तापमान हे 40 अंशाच्या वरी होतं सर्वत्र. जमीन खूप तापलेली आहे आणि हा जो पडलेला पाऊस हा पुरेसा नाही की आपण इमिडिएटली आपलं सीड टाकलं आणि ते उगवल. आपल्या पुढच्याही दृष्टिकोनातून विचार करायचा की पुढच्या कालावधीमध्ये थोडा पाऊस पाहिजे उगवण्यासाठी. आणि 75 मिलीमीटर याच्यासाठी की आपली काळी जमीन आहे आणि आपल्याला तेवढं पाणी त्याला मिळणं अपेक्षित आहे. आपलं सीड आपल्या जमिनीत टाकायच्या अगोदर. त्यामुळे येत्या कालावधीमध्ये जसं आपले जे लाँग रेंज फोरकास्ट आहेत किंवा एक्सटेंड रेंज फोरकास्ट म्हणतो आम्ही त्याला, एक साधारण 3 ते 4 आठवड्याच्या त्याच्यामध्ये माहिती असते. तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की मधला जो कालावधी आहे आपला पुढचा आठवडा, त्याच्यामध्ये थोडी ॲक्टिव्हिटी कमी जरी असली, तर त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये पाऊस आहे. म्हणजे आपली पेरणी जवळपास अशी आशा दिसते की या जूनच्या आतच होईल. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही घाई न करता थोडं आपल्या ज्या हवामानाचा एक कानोसा घ्या, आपला सल्ला बघा. कुठल्या भागामध्ये आपण सांगताना ही माहिती देतो की किती पाऊस झालेला आहे आणि कुठल्या भागात पेरणी करायची. तर त्याप्रमाणे आपण ते डिसिजन घेतलं तर निश्चित आपली पेरणी ही व्यवस्थित 100% सक्सेसफुल होईल. आणि त्यामुळे आपण घाई न करता थोडी अजून वाट बघावी ही विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.